विविध शहरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। नागपुरात गारठा कायम, दिवसा ऊन तर रात्री हुडहुडी भरणारी थंडी। पारा पुन्हा 8.8 अंशांवर। 8 दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 555 घरांच्या सोडतीची आठवड्याभरामध्ये जाहिरात येणार। 20% योजनेतील घरं असणार। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पाळणार नो व्हेइकल डे। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचारी अधिकारी सार्वजनिक वाहनाचा वापर करणार। अमरावती शहरामधल्या 40 हॉस्पिटलसह 30 मोठी प्रतिष्ठानं फायर सेफ्टी विना। फायर सेफ्टीसाठी 7 दिवसांची मुदत। फायर सेफ्टी न केल्यास परवाना नूतनीकरण होणार नाही। नागपुरातील 17 वर्षाच्या सम्यकनं बनवला सर्वात लहान सॅटेलाइट। सम्यकला थेट नासाकडून निमंत्रण। पेलोडमध्ये सेन्सॉर, कॅमेरा आणि रोपटर नेण्याची सुविधा। नागपुरातील 17 वर्षाच्या सम्यकनं बनवला सर्वात लहान सॅटेलाइट। सम्यकला थेट नासाकडून निमंत्रण। पेलोडमध्ये सेन्सॉर, कॅमेरा आणि रोपटर नेण्याची सुविधा। मधल्या संक्रांत महोत्सवाला महिलांची गर्दी। पोलीस करमणूक केंद्र कार्यालयामध्ये 3 दिवसीय संक्रांत महोत्सवाचं आयोजन। संक्रांतीच्या निमित्तानं विविध प्रकारचे 70 स्टॉल महोत्सवात लावण्यात आले। मुंबईमधील जागतिक पेन कॅक सिलाट स्पर्धेमध्ये पुण्याच्या भोरमधील रामचंद्र बदकने पटकावलं कांस्य पदक। तालुक्यामधल्या नागरिकांकडून रामचंद्रवर कौतुकाचा वर्षाव। स्पर्धेमध्ये 55 देशांमधील खेळाडूंनी घेतला होता सहभाग।